नमस्कार. बँकिंग तज्ज्ञ आणि एआय अभ्यासक श्रीकांत जाधव यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संशोधनात्मक लेखावर आधारित या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आर्थिक साक्षरता अभियान अंतर्गत हा विषय आपण आज उलगडणार आहोत. बँक पासबुक आणि बँक स्टेटमेंट हे शब्द आपण रोज ऐकतो, पण त्यातली गुपितं खऱ्या अर्थाने समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. अत्यंत सोप्या आणि सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत आज आपण बँकेचे व्यवहार आणि आपले पैसे नेमके कसे काम करतात हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी साधी आणि सरळ आहे. सुरुवातीला बँकिंग दस्तऐवज म्हणजे काय ते पाहू, त्यानंतर पासबुक आणि स्टेटमेंटमधील फरक हे सगळं तपासणं का महत्त्वाचं आहे, बँकेत व्याज कसं मिळतं आणि शेवटी आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. तर सुरू करूया पहिल्या भागापासून. बँकिंग दस्तऐवज म्हणजे नक्की काय? यातील सर्वात पहिला आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा प्रकार म्हणजे पासबुक. आता पासबुक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बँकेने दिलेली एक छोटीशी फिजिकल डायरीच असते. जेव्हा बँकेत पैसे जमा होतात किंवा काढले जातात तेव्हा बँक कर्मचारी यात नोंद करतात. डावीकडून उजवीकडे वाचताना तारीख, व्यवहाराचा प्रकार आणि शेवटी शिल्लक रक्कम म्हणजेच बॅलन्स किती उरला आहे याचा अगदी स्पष्ट हिशोब यात दिलेला असतो. पण आता बघा, काळ बदलला आणि तंत्रज्ञान आला. आजच्या या डिजिटल युगात पासबुकची जागा बऱ्याच अंशी बँक स्टेटमेंटने घेतली आहे. हे स्टेटमेंट म्हणजे एका ठराविक काळातील, उदाहरणादाखल एका महिन्यातील सर्व व्यवहारांची नोंद असलेली PDF फाईल किंवा छापील कागद असतो. हे थेट ईमेलवर किंवा बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवर सहज मिळतं. तंत्रज्ञानामुळे पैशांवर लक्ष ठेवणं आता खरोखरच किती आधुनिक आणि सोयीस्कर झालं आहे, नाही का? हे सगळं समजण्यासाठी बँकिंगची मूळ भाषा समजणं अत्यंत गरजेचं आहे. डेबिट आणि क्रेडिट हे दोन शब्द आपण नेहमीच पाहतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर डेबिट म्हणजे खात्यातून पैसे गेले किंवा खर्च झाले, आणि क्रेडिट म्हणजे खात्यात पैसे आले, मग तो तुमचा पगार असो किंवा बँकेने दिलेलं व्याज. हे दोन शब्द पक्के ध्यानात ठेवले की कोणत्याही व्यवहाराचा अर्थ अगदी सेकंदात लावता येतो. आता वळूया पुढच्या भागाकडे. पासबुक विरुद्ध स्टेटमेंट. यात नक्की काय फरक आहे? कालानुरूप बँकिंगमध्ये कसा बदल झालाय हे या दोन्हीच्या तुलनेवरून अगदी स्पष्ट होतं. पासबुक हे छापील पुस्तकाच्या स्वरूपात असतं, ज्यासाठी प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जावं लागतं. दुसरीकडे स्टेटमेंट हे डिजिटल किंवा कागदी स्वरूपात असतं, जे घरबसल्या मोबाईलवर मिळवता येतं. पासबुकमध्ये अगदी सुरुवातीपासूनचे सर्व व्यवहार दिसतात, तर स्टेटमेंटमध्ये आपण निवडलेल्या ठराविक काळाचेच व्यवहार दिसतात. आजच्या या धावपळीच्या जगात स्टेटमेंट वापरणं नक्कीच जास्त वेळेची बचत करणारं आणि सोयीस्कर ठरतं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. हे सगळं तपासणं इतकं महत्त्वाचं का आहे? केवळ पासबुक किंवा स्टेटमेंट असणं पुरेसं नाही, तर त्याकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही हे नियमितपणे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. समजा नजरचुकीने किंवा फसवणुकीने काही चुकीचे व्यवहार झाले असतील तर ते लगेच लक्षात येतात. बँकेने आपल्याला योग्य व्याज दिलंय ना हेही तपासता येतं. शिवाय भविष्यात कर्ज, EMI किंवा अगदी सरकारी सबसिडी मिळवण्यासाठी हेच दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचा आणि अधिकृत पुरावा म्हणून काम करतात. आपला चौथा भाग आहे बँकेत व्याज कसं मिळतं, पैशांची वाढ नेमकी कशी होते. अनेकांना नेहमी हा एक प्रश्न पडतो की बचत खात्यात नुसते पडून असलेले पैसे नेमके वाढतात तरी कसे? पडद्यामागे नक्की अशी कोणती प्रक्रिया घडते ज्यामुळे आपला बॅलन्स आपोआप वाढत जातो? श्रीकांत जाधव यांच्या मूळ लेखामध्ये याचं एक अतिशय सुंदर आणि सोपं उदाहरण दिलंय. व्याज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बँकेने आपल्याला दिलेलं भाडं आहे. आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक ते नुसते एका जागी बंद करून ठेवत नाही. बँक तेच पैसे इतर गरजू लोकांना कर्ज म्हणून देते. या पैशांचा असा वापर केल्याबद्दल बँक जो मोबदला देते त्यालाच व्याज म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपले पैसे बँकेसाठी काम करतात आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळतो. साधारणपणे बहुतांश बँका बचत खात्यावर वर्षाला 3 ते 7% व्याज देतात. बरं का, हे व्याज दररोजच्या मिनिमम बॅलन्सवर म्हणजेच शिल्लक रकमेवर मोजलं जातं आणि बँकेच्या नियमानुसार दर 3 महिन्यांनी किंवा दर महिन्याला आपल्या खात्यात नियमितपणे जमा केले जातं. आता यातही व्याजाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे साधं व्याज, ज्यात फक्त सुरुवातीला जमा केलेल्या मूळ रकमेवरच व्याज मिळतं. पण आजकाल बँका चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट देतात. चक्रवाढ व्याज म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजावर मिळणारं व्याज. यात मूळ रकमेवर तर व्याज मिळतंच, पण आधी जमा झालेल्या व्याजावरही पुन्हा व्याज मोजलं जातं. संपत्ती वेगाने वाढवण्यासाठी ही पद्धत खरंच खूप प्रभावी आहे. हे आपण एका छोट्याशा गणितातून समजून घेऊया. समजा बँकेत 10,000 रुपये ठेवले आहेत आणि चक्रवाढ व्याजाचा दर 6% आहे.
पहिल्या वर्षाच्या शेवटी साधारण 600 रुपये व्याज मिळेल. आता गंमत बघा, दुसऱ्या वर्षी व्याज फक्त त्या 10,000वर मोजलं जाणार नाही, तर ते 10,000 अधिक त्यावर मिळालेले 600 अशा एकूण 10,600 रुपयांवर मोजलं जाईल. म्हणूनच 3 ते 4 वर्षातच पैशांची वाढ अगदी स्पष्टपणे दिसू लागते. आता वळूया शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, सुरक्षिततेच्या टिप्स. आपले पैसे आणि आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी काही सवयी अंगी बाळगणं अगदी मस्ट आहे. दर महिन्याला किमान एकदा तरी स्टेटमेंट डाउनलोड करणं किंवा पासबुक अपडेट करून घेणं ही सवय स्वतःला लावून घ्या. काही अनोळखी व्यवहार दिसल्यास अजिबात वेळ न घालवता थेट बँकेला कळवा. आपण जे UPI किंवा ATM व्यवहार करतो त्याचं वर्णन नेहमी नीट तपासा. पासबुक हरवल्यास तातडीने बँकेला सांगा. आणि हो, आपले डिजिटल पासवर्ड्स किंवा स्टेटमेंटच्या PDF फाईल्स अत्यंत सुरक्षित ठेवा. फसवणुकीविरुद्ध हीच आपली सर्वात मोठी ढाल आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा खरा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर पासबुक आणि स्टेटमेंट हे फक्त कागदाचे तुकडे नाहीत, तर ते प्रत्येकाच्या पैशांचे रिपोर्ट कार्ड आहेत. हे दस्तऐवज कसे वाचायचे आणि कसे समजून घ्यायचे हे ज्याला एकदा जमलं तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या पैशांचा मालक बनतो. जाता जाता सर्वांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. आपले आर्थिक रिपोर्ट कार्ड नेहमी अचूक आणि पूर्णपणे सुरक्षित राहावे यासाठी एक जागरूक खातेदार म्हणून आज कोणती ठोस पावले उचलली जातील? लक्षात असू द्या, आर्थिक सुरक्षा एका रात्रीत मिळत नाही. पासबुक नियमित अपडेट करणे, स्टेटमेंट तपासणे अशा छोट्या छोट्या सवयींमधूनच खऱ्या अर्थाने ती निर्माण होते. चला तर मग आपलं आर्थिक ज्ञान वाढवूया आणि आपले पैसे सुरक्षित ठेवूया. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.